मातंग समाजाला अवकड वर्गीकरणानुसार आरक्षण मिळावं यासाठी वारंवार मातंग समाजाची मागणी होते। आपलं आंदोलन जे आहे या मागणीसाठी मुंबईमध्ये करणार आहेत। नेमकं काय आंदोलन आहे आणि काय मागणी आहे? मातंग समाजाचे आमदार या महाराष्ट्राचे यूथ आयकॉन अमित गोरके साहेब हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सभागृहाच्या आतमध्ये आक्रमक पद्धतीनं एकत्रित असलेल्या आरक्षणाचं अ ब कड असं उपवर्गीकरण करावे या मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या साधेला प्रतिसाद म्हणून धाराशिव जिल्ह्यातील आम्ही समाज बांधव आम्ही त्यांच्या सोबत आहोत यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीचं एकत्रित आरक्षण पद्धती आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन आरक्षणाचं उपवर्गीकरण अ ब कड नुसार करावं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज अनुसूचित जातीतील सर्व इतर समाजाची असून आणि इतर सर्व समाजांचा याला पाठिंबा असून राज्य सरकारने याच्याकडे गांभीर्याने बघून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करून अ ब कड अशा पद्धतीची आरक्षण पद्धती या ठिकाणी राज्यामध्ये राबवावी अशी या ठिकाणी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो। नेमकं या उपवर्गीकरणासाठी कोर्टाचा पण निर्णय आहे आणि नेमकी अडचण कुठे येते आणि तुम्ही मागणी वारंवार करताय, पण नेमकी अडचण काय? राज्य सरकार सोबत झालेल्या अनेक बैठकामध्ये राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारची अडचण नाही असं अनेक वेळा कळवलं जातं, पण तसा कुठलाही प्रशासकीय आदेश अजूनही निघत नसल्यामुळं आम्हाला वारंवार आंदोलनाचं हत्यार उपसावं लागतंय आणि राज्यामध्ये सर्व समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं तीव्र आंदोलनं करावी लागत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील हे बांधव आहेत आणि हे आता संध्याकाळी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत याच मागणीसाठी। तुम्ही जाणार आहेत का? जाणार। काय नेमकी मागणी काय करणार? ते जाऊन काय करणार? आरक्षणाची वर्गीकरणाची मागणी करणार। बर, किती संख्या आहे जाणाऱ्यांची इथून जिल्ह्यातून? आपल्या जाणाऱ्यांची संख्या जवळपास 1000 समाज बांधव या ठिकाणाहून जाणार आहेत। 1000 बांधव जाणार आहेत। एकंदरीतच हे मातंग समाज बांधव जे आहेत ती उरीमध्ये दाखल होत आहेत आणि ही वारंवार जी त्यांची मागणी आहे वारंवार ते आंदोलन करतायत, या माध्यमातून ही मागणी जी आहे ती पूर्ण व्हावी अशी यांची इच्छा आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।